आज नवी आशा नवी दिशा ग्रुप लोणी टाकळी यांच्या वतीने शक्ती केंद्र लोणी टाकळी येथील मातामाई मंदिर येथे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करत आहोत। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती ही संपूर्ण भारतभर ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात येते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील यावलीशाहीत या गावामध्ये महाराजांचा जन्म झाला। 30 एप्रिल 1909 ला वंदनीय तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला आणि जेव्हा तुकडोजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांचा ब्रह्ममुहूर्ताला जन्म झाला, सकाळी पहाटे 4 वाजता। आणि या संपूर्ण आभाळामध्ये गडगडाट झाला, विजाचा कळकळाट झाला, पाऊस आला आणि मंजुळामाईच्या पोटी ब्रह्ममुहूर्तावर तुकडोजी महाराजांचा जन्म झाला। आणि तुकडोजी महाराजांचं जे नाव आहे बारशाला, तिथे आपल्या लोणी गावातील गुलाबराव महाराज त्या ठिकाणी गेले आणि तुकडोजी महाराजांचं नाव त्यांनी माणिक असं ठेवलं। आणि माणिक याचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहितीच आहे किती मौल्यवान आहे तर। आणि तुकडोजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपलं समाजासाठी खर्ची लावलं। तुकडोजी महाराजांनी त्यांच्या लहानपणी वयापासूनच त्यांना ध्यानाचं खूप आवड होती। ते शिवाच्या मंदिरात जाऊन ध्यान करत होते आणि एकदा तर ते ध्यान करत असताना एक सर्प त्यांच्या पूर्ण अंगाला गुंडाळला होता, परंतु त्यांचं जे ध्यानमध्ये होते ते गुंग होते, त्यामुळे सर्पाने त्यांना काहीच नाही केलं। महाराजांनी आपल्या लेखणीतून संपूर्ण जनतेला प्रबोधनाचं काम केलं। ग्रामगीतेसारखा महान ग्रंथ देऊन आपल्याला कृतार्थ केले। गावागावाशी जागवा, भेदवा समूळ नष्ट मिटवा, लावा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे। म्हणजे गावागावात जागवून आपण एकतेने राहिलं पाहिजे। आपलं गाव हे किती सुंदर आपण करू शकतो, आपल्या गावाचा आपण किती उद्धार करू शकतो, हे ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे। त्यांचं विविध साहित्य जर आपण वाचलं तर त्यामध्ये समजून आपल्याला की त्यांच्या बुद्धीची विशालता किती मोठी होती। तुकडोजी महाराजांना भारतामधून जपानमध्ये जाण्याचा जेव्हा योग आला, त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व तिथं केलं। सर्वधर्म परिषदमध्ये, विश्व परिषदमध्ये त्यांना जाण्याचा योग आला। स्वामी विवेकानंदानंतर हे भारतातील दुसरे असे साधू संत होते की त्यांना जपानमध्ये जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं। तुकडोजी महाराजांनी त्यांच्या अभंगातून, त्यांच्या विविध अशा ग्रंथातून आपल्याला समाज प्रबोधनासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांनी तुकडोजी महाराजांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की महाराज तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी असं काय राहणार आहे की तुम्ही ते संदेश द्या आम्हाला, त्यावेळेस तुकडोजी महाराजांनी सांगितलं की या पृथ्वीतलावर जर आपल्याला सुखशांती नांदवायची असेल तर सर्वधर्म समभावाची प्रार्थना झाली पाहिजे। म्हणून सायंकाळी रोज जे तुकडोजी महाराजांनी प्रार्थना सांगितलेली आहे तर ती प्रार्थना सांगितली आणि सकाळी ध्यान सांगितलेलं आहे। ध्यान आणि प्रार्थना ज्या मनुष्याने जर आपल्या आयुष्यामध्ये केली तर त्याला कशाचीच कमी पडणार नाही, त्याचं चरित्र हे खूप सुंदर राहणार आहे। म्हणून तुकडोजी महाराजांचे विचार आपण चाललं पाहिजे। तुकडोजी महाराजांनी म्हटलं गावाबद्दल खूप सुंदर लिहिलेलं आहे। गाव हा विश्वाचा नकाशा, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदेशा येईल दिशा। म्हणून आपलं गाव आपण आधी सुंदर केलं पाहिजे, कारण गाव हा विश्वाचा नकाशा आहे पूर्ण आणि गावावरून पूर्ण आपल्या विश्वाची अशी एक जनगणना होत असते, गणना होत असते। म्हणून आपण आपलं गाव सुंदर केलं पाहिजे। नवी आशा नवी दिशा ग्रुपच्या मार्फत आपण जे आपण गावासाठी आपलं काम चांगलं करत आहोत, गावात आपण एक सुंदरता निर्माण करत आहोत। आपल्या गावाचं हे ग्रामदेवता मंदिर आहे जे एक भग्न अवस्थेत पडलेलं होतं, परंतु या गावाच्या ग्रामदेवतेचा आपण जीर्णोद्धार करून नवी आशा नवी दिशा ग्रुपने एक नवीन आदर्श आपल्या पूर्ण गावासमोर तयार केलेला आहे। त्या आदर्श करण्याचा एक जो उद्देश म्हणजे प्रेरणा भेटली ते सगळं युवकांना या ग्रामगीतेतून भेटलेलं आहे। म्हणून ग्रामगीता प्रत्येकाने वाचली पाहिजे। ग्रामगीता जर आपण वाचली तर आपल्या डोक्यात नक्कीच प्रकाश पडेल। जन्माच्या आधीपासून तर मृत्यूनंतर, जन्माच्या आधीपासून तर मृत्यूनंतर सर्व संस्कार त्यामध्ये रुजवलेले आहेत तुकडोजी महाराजांनी। 41 अध्याय पूर्ण आहेत
ग्रामगीतेमध्ये आणि त्या पूर्ण 41 अध्यायामध्ये लहानपणापासून तो मोठ्यापर्यंत आपण कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं समाजात राहिलं पाहिजे, कसं गाव सुंदर केलं पाहिजे, कसं आपलं चरित्र निर्माण केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये केलेला आहे. आणि म्हणून ग्रामगीता प्रत्येकाने वाचली पाहिजे. आणि आपल्या गावाचा विकास उद्धार करायचा असेल तर आपण ग्राम जयंती साजरी केली पाहिजे. म्हणून ह्या ज्या संतांच्या विभूती असते ह्या समाजासाठी असते आणि म्हणून आपण ह्या ग्रामजयंती केली पाहिजे. आज ह्या आपण सगळेजण जमलात आणि आपण ह्या ग्रामजयंतीला सगळेजण जमलो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी आपण एकत्रित आलेलो आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना आपण पेटलेलो आहोत आणि तुकडोजी महाराजांचे जे ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेने आपण एकवटलेलो आहोत. सगळ्यांनी ग्रामगीता वाचलेली आहे. म्हणून आपण ह्या उद्धार, आपण ह्या गावाचा, आपण आपल्या परिसराचा, आपण आपल्या मंदिराचा आपण उद्धार करत आहोत. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण ग्रामजयंतीला आलात, ग्रामजयंती आपण उत्साहाने साजरी केली, तुकडोजी महाराजांना आपण वंदन केलेलं आहे. तर त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. सगळेजण इथं आलेत, मी सगळ्यांचे अक्षरशः मनापासून आभार मानतो. आपण आज या पवित्र ठिकाणी आलात आणि ग्रामजयंती आपण साजरी केलेली आहे त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांना आज ग्रामजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आज मी इथं माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय गुरु.